सर तो पेशंट काल दुपारी 2 वाजता येणार आहे म्हणून मला फोन आला. मी बाहेर जाणार होतो तरी मी थांबलो आणि त्याला बघितलं आणि मला कळलं की न्यूरोचा प्रॉब्लेम आहे, मेंदूचा, आणि तिथं अटॅक आलाय परत. अटॅक म्हणल्यावर ते आता आपलं हॉस्पिटलचं नाव असतं, ते लोक म्हणले तुम्ही करा इथं. म्हणजे ठीक आहे पाठवा. ते आलं, त्यासाठी तासभर थांबलो, चेक केलं, तुला सांगितलं की हार्टचं नाही आहे तुला, पण आता मेंदूचं तुला उपचार इथं करायचं आहे तर हो करायचं आहे. मला मी ते पण सांगितलं की सिरियस आहे, व्हेंटिलेटरवर खर्च. आणि ऑलरेडी मी बघितलं 8 दिवसाच्या रेकॉर्डमध्ये त्याला खूप 4 दिवसापासून खूप महागडे अँटीबायोटिक चालू होते. रोजचे मला वाटतं काहीतरी, मला माहिती नाही, 10, 20, 30,000, 40,000चे मेडिसिन रोज चालू होते. मग मला डाऊट आला ह्याची गरज आहे का. मी एक्सपर्ट आहे हार्टचा, फिजिशियनला मी रेफर केलं, बाबा ही सगळ्यांची गरज आहे का मेडिसिन बघा. न्यूरोला रेफर केलं, तुम्ही बघा पुढे काय करायचं. रिलेटिव्हला सांगितलं की काही असू दे, व्हेंटिलेटर असले की 10-20,000 रोजचे खर्च होतात हॉस्पिटलमध्ये, तुम्ही हार्टसाठी आले नाही आहे, तुम्हाला काय करायचं. तर काहीच बोललं नाही मला. ठीक आहे सर तुम्ही करा. आणि ज्या माणसांनी पाठवलं ते रिलेटिव्ह त्यांचे होते, ते डॉक्टर आहेत. त्यांनी म्हणले माझ्या बहिणीचा धीर आहे, ते पेशंट त्याचे वडील आहेत. मग मी त्यांना मला म्हणले सर जरा कन्सेशन. म्हणलं असं तुम्हाला माहित आहे आपण सगळं करू, आता आलाय मी, आता त्याला बोलून निघालोय व्हिजिटला, मी संध्याकाळी ना त्याला बोलतो. मग मला फोन आला, त्यांनी ॲडव्हान्स भरत नाही आहे. मग नंतर काहीतरी भरले. मग मेडिसिनचा काय प्रॉब्लेम आहे, खूप महाग आहेत. म्हणलं ठीक आहे मी आल्यावर बघतो, तुम्ही मेडिसिन घ्यायला सांगा, सुरू करायला सांगा, जे काय. एवढंच झालेलं आहे. त्यानंतर तो डिस्चार्ज घेऊन, मी जेव्हा परत आलो तोपर्यंत तो डिस्चार्ज घेऊन गेला. आणि तो काहीतरी व्हिडिओ करून टाकतोय, आता त्याच्यामध्ये काय जे काय सांगते त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करू शकता. 40,000चं बिल झालं होतं आणि आपल्या मेडिकल मधून घेण्यासाठी कंपल्शन केलं होतं, असे देखील आरोप त्यांनी व्हिडिओ. आरोप करू शकते सर, कोणी कंपल्शन करत नाही. आता तुम्हाला माहिती आहे, आता पहिल्यापासूनच कंपल्शन नाहीये, पण लिहून लावायला जे सांगितलं ते आम्हाला अधिकृत अजून काय त्याचा हे आलेलं नाही बाबा हे लावामुळे आलं, तर जे काय येते लगेच आपण करतो, ते सुद्धा करायला काय हरकत नाही. कारण बाकी रेट लिस्ट वगैरे आमची आहेत, बाकी हॉस्पिटलची वगैरे. मेडिकलला जे मध्ये आलं ना, पेपरमध्ये आलं, व्हॉट्सअपमध्ये आलं की बाबा असं लिहून लावा, की ते अजून कुठून आलं नाही तर आम्ही लावलेलं नाही. आणि सगळ्या हॉस्पिटलमध्ये मेडिसिन हे का असतो, इमर्जन्सीमध्ये पेशंटला घेण्यासाठी असतो. काही लोक म्हणतात आम्ही घेत नाही, तर ठीक आहे. आणि बरेच गरीब पेशंट येतात, मग ते बाहेरनं आणतात, तर आम्ही सॅम्पलमधनं पेशंट ट्रीट करतो. किंवा हॉस्पिटल साईजचं जे बिल रोजचं आयसीयूच असतं. आता मी त्या माणसाला हे पण सांगितलं सर 20-20 दिवस चालणारं पेशंट आहे, तर ते शेवटी त्याला आपण असं पण करावं लागलं काही दिवस की बाबा हॉस्पिटलचे नुसतं वॉर्डच्या चार्जेसमध्ये आपण त्याला आयसीयू ठेवू सर, तुमचं रिलेटिव्ह आपण करू. हे सगळं बोलणं झालंय. पण त्या माणसाने परत माझ्याकडे येऊन त्याला काय जे काय कोण बोललं असेल, आमचे काय समजा कोण काय बोललं असेल तर त्या माणसाने माझ्याकडे यावं. मी सकाळी बोलून गेलो होतो, जे काय झालं असेल मला माहित नाही, पण ते आता त्यांनी डायरेक्ट व्हिडिओ केला, व्हायरल केला. काही नाही, आता आजकाल कुणी करते ना सर. काल तुम्ही बघितलं ना डोंबिवलीमध्ये काय झालं, मारहाण झाली. आता का झाली त्याचं काय आहे का, लोकांना जे हे आहे ठीक आहे. आता त्याला मी काय म्हणू शकत नाही का केलं, कारण आता मी समजू शकतो एखादा पेशंट 15-20 दिवस राहिलाय, 2-4 लाख रुपये तर भरलाय, पेशंट नीट होईना, आम्ही त्याला काही जबरदस्ती केली किंवा योजनेत बसताना बसवलं नाही, असं काय झाल्यावर आम्ही थोडंफार समजू. जो 8-10 तास 15 तास राहिलेला पेशंट आहे, काही डॉक्टरशी न बोलता डिस्चार्ज घेऊन मग व्हिडिओ व्हायरल करतो. एखादा रात्री साहेबांना 4 वाजता फोन करून सांगतो, ते सुद्धा डिस्चार्ज झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याला प्रॉब्लेम झाला, जावा तिकडं. आता इंटेन्शन काय त्याचं मला माहित नाही. आपल्याकडे किती दिवस पेशंट ऍडमिट? अरे एकच दिवस सकाळी. बिलाची पूर्ण रक्कम भरलेली आहे का? हो भरलेली आहे, किती भरलेली आहे, 10,000 रुपये बिल झालं. या सगळ्यानंतर आता ड्रग इन्स्पेक्टर आपल्या मेडिकेशनची ते आता रोज चालू आहे, सगळीकडे जात आहेत. ते आलेत, त्यांचं काम ते करतील, त्याचं काय. म्हणजे मला असं आता कोणतरी म्हणलं, त्यांनी फोन करून बोलवलं असेल, म्हणजे सरकार बसलेली आहे, जसा व्हिडिओ आला की पळतेत का सरकार, असं नाही आहे ना साहेब. मीडिया येते, कारण मीडियाला हे सगळं न्यूज द्यायचे असते, पण सरकारी यंत्रणा मला असं वाटत नाही की चालत असेल किंवा त्यांनी फोन केला आणि येऊन बघतील, असं नाही वाटत. चालू आहे, त्याचा काही विषयच नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.